बाप एक असावा लागतो. बाप एक पाहिजे. ठीक आहे ना, बाप एक पाहिजे. कोणाचे 100 बाप असतात, पण त्याआधी राऊतांचा आग्रह हा आहे आई नेक की आई नेक पाहिजे. म्हणजे काय, तुमच्या या विधानाचा अर्थ काय होतो? त्या मीम्स मधला विनोद विसरा थोडा वेळ गेला, तो गध्याच्या हा माणूस त्या 6 खासदारांचा बाप काढतोय मान्य आहे, पण आई नेक पाहिजेचा अर्थ काय? आईच्या चारित्र्यावर घसरलात की हो तुम्ही राऊतसाहेब? अरे जशी तुमची आई तशीच आमची आई, तशीच त्या 6 खासदारांची आई असेल, कारण आई ही आईच असते ना, जन्म दिलाय तिने आपल्याला. त्या आईला तुम्ही नेक हवी असा टोला लगावता, तिच्या चारित्र्यावर घसरता. निष्ठावंत असण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. हे चमत्कारिक विधान आहे. शिवसेना उभाटा गटाचे नेते ज्यांच्या घशात सतत शिव्यांचा किंवा अपशब्दांचा बाठा अडकलेला असतो. कोण? संजय राजाराम राऊत. आता घशात बाठा कसा काय अडकतो ते उद्धवजी तुम्हाला सांगतील, ऐका. उबाठा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे. कारण ज्यांच्या घशात बाठा अडकतो बाळासाहेबांचं नाव घ्यायला ते उबाठा म्हणतात. तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब हे नाव असं घेऊ शकत नाहीत. बाळासाहेबांचे जे विचार मानतात त्यांच्या घशात बाळासाहेबांचं नाव घेताना बाठा अडकायचं कारण नाहीये. तर उद्धवजींचं हे अगाध ज्ञान तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला मी संजय राऊतांचं जे काही विधान आहे, आई नेक आणि बाप एक असावा लागतो, त्यावर एक मीम बनवलेला आहे लोकांनी, सोशल मीडियावर टाकलाय, कालपासून जबरदस्त गाजतोय. तर तो दाखवतो, म्हणजे तुमची अजून थोडीशी काय म्हणतात त्याला, मनोरंजनाची एक तुफान एक्सप्रेस जोरात धावेल. त्यातून तुमची अजून जबरदस्त करमणूक होईल. बघा. एकनिष्ठ राहण्यासाठी आई नेक आणि बाप एक असावा लागतो. आंधी नहीं तूफान है मोदी. आई नेक आणि बाप एक असावा लागतो. राहुल गांधी आज देश के सबसे महत्वपूर्ण लोकप्रिय झुंजार नेता है. बाप एक असावा लागतो. मी शरद पवारांचा माणूस आहे हे लपून राहिलंय का? बाप एक असावा लागतो. हिंदुस्तान की जान है मोदी. बाप एक असावा लागतो. काँग्रेस हा अजूनही देशाच्या राजकारणातला एक आहे. बाप एक असावा लागतो. इंदिरा गांधी आई है, नई रोशनी लाई है. बाप एक असावा लागतो. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. बाप एक असावा लागतो. आणि मी पवार साहेबांचाही चेला आहे. ऐकून गडबडा लोळला असाल तर, हसून हसून मुरकुंडी वळली असेल तर 2 मिनटं थांबा, व्हिडिओ पॉज करा, शांत व्हा आणि मग पुन्हा ऐकायला या. कारण आता पुढचं सार विवेचन हे अतिशय गंभीरतेनं ऐकायचं तुम्हाला. एखाद्या माणसानं राजकीय राग लोभातून माणसाला राग येतो, त्यामुळे कधी काळी आपले सहकारी असलेले जे काही लोक आहेत त्यांच्यावर टीका करताना कुठली पातळी गाठायची याला काहीच सुमार नसल्यागत संजय राऊत बोलताना आपण पाहिलेले आहेत. मागे 2022 मध्ये 22 सालच्या जूनमध्ये शिवसेनेत मोठं बंड झालं. एक एक करत 56 मधले 40 आमदार एकनाथ शिंदेंसोबत निघून गेले. त्यांनी पक्षावरच दावा केला. एका बाजूला स्वतः त्या पक्षाचे पक्षप्रमुख ज्यांच्या बापाचा हा पक्ष होता ते उद्धवजी स्थितप्रज्ञ होते, फारसं बोलत नव्हते, पण हा संजय राजाराम राऊत नावाचा बाबा काय काय बोललाय त्या बंडखोर आमदारांना. गटारातली डुकरं, घाण, गद्दार, 40 मृतदेह येणार आहेत तिकडून. बरं, पुरुष सहकार्याने शिव्या देताना जीभ सैलावली तर एक वेळ समजू शकतो आपण. बंडखोर महिला आमदारांना, ज्यांना आपण जमलेल्या माझ्या तमाम भगिनींनो वगैरे माता भगिनींनो म्हणतो जनरली भाषण करताना, हे माता भगिनींनो खरंच असतं का हो तेव्हा तुमच्या मनात, जेव्हा तुम्ही स्टेजवर असता? आता त्यांनी बंडखोरी केली, नाही पटलं, गेल्या निघून, तर त्याच महिला आमदारांना हा माणूस वेश्या म्हणालाय. संजय राऊतांच्या घरी त्यांची आई आहे. मला आजही तो दिवस आठवतोय. राऊतांवर ईडीनं कारवाई केली होती आणि त्यांना अटक करायला त्यांच्या भांडूपच्या घरी पोलीस आले होते. राऊतांनी निघताना आईला घट्ट मिठी मारली होती. आईच्या डोळ्यात आसू होती, काळजी होती. त्या आईत मला महाराष्ट्रातल्या तमाम पुरुष जातीची आई दिसली, जी आपल्या लेकाच्या काळजीनं अस्वस्थ वाटली. त्या आईबद्दल कोणाच्याच मनात किंतु परंतु नसावा, अगदी राऊतांच्या विरोधकांच्याही मनात. आता मी राजकीय विषयांवर बोलत असतो, अनेकांचा समज हाच आहे की मी फक्त उद्धवजी, संजय राऊत, शिल्लक सेना, तर कधी शरद पवार यांच्यावरच बोलतो. मग या मंडळींचे कार्यकर्ते जे आहेत
जे माझी टिप्पणी ऐकून रागावलेले असतात ते अगदी माझ्या आई बहिणींचाही उद्धार करतात. सोशल मीडिया हे आभासी जग आहे. जगाच्या कुठल्याशा कोपऱ्यातून आपली अक्कल पाजळायला काय जातंय, काय लागतं मुळात? एक स्मार्टफोन हातात आणि इंटरनेट. कांडीत दम असो की नसो, इथं आपलं कोण झाट वाकडं करू शकेल या मस्तीत हे झाटू लोक बोलून जातात. आपल्या आईला कोणी शिवी दिलेली चालेल का म्हणून हे हे असे शब्द येतात माझ्या तोंडातून. हा साधा विचार तुम्ही तुमच्या मनात आणा ना, कशी तिडीक जाते डोक्यात बघा, जाते ना. हे झालं सोशल मीडियाच्या पडद्याआडच्या झाटू लोकांबद्दल. पण संजय राऊतांना मात्र समस्त स्त्रीवर्गाची खुलेआम निर्भत्सना करण्याची जणू काही मुक्त परवानगीच मिळालेली आहे. खिशात ते गव्हर्नमेंटने दिलेला परवाना घेऊनच फिरत असतात असं वाटतं मला. त्या स्वप्ना पाटकरला कसल्या घाणेरड्या शिव्या दिल्यात ज्या सोशल मीडियावरही उपलब्ध आहेत. लोक चवीचवीनं ऐकतात. देखा कैसा गाली दे रहा है. मी आता पुन्हा ते ऐकवणार नाही तुम्हाला इथं, पण त्या उघड पुराव्यानंतरही, मी केवढा मोठा पुरावा आहे, त्यानंतरही या माणसावर कुठलीच कारवाई झालेली नाही. स्वप्ना पाटकरने पोलिसात तक्रार दाखल केली आहे, त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. शिवसेनेच्या महिला आमदारांना वेश्या म्हणणाऱ्यावर कुठली कारवाई झालेली नाही. आता तर डोक्यावर परिणाम झाल्यासारखं बरळायचं म्हणून बरळताना त्यांनी जे विधान केलंय ना, बाप एक असावा लागतो. बाप एक पाहिजे. ठीक आहे ना, बाप एक पाहिजे, कोणाचे 100 बाप असतात. पण त्याआधी राऊतांचा आग्रह हा आहे आई नेक की आई नेक पाहिजे. म्हणजे काय? तुमच्या या विधानाचा अर्थ काय होतो? त्या मीम्समधला विनोद विसरा थोडा वेळ गेला, तो गध्याच्या हा माणूस त्या 6 खासदारांचा बाप काढतोय मान्य आहे, पण आई नेक पाहिजेचा अर्थ काय? आईच्या चारित्र्यावर घसरलात की हो तुम्ही राऊतसाहेब? अरे जशी तुमची आई तशीच आमची आई, तशीच त्या 6 खासदारांची आई असेल. कारण आई ही आईच असते ना, जन्म दिलाय तिने आपल्याला. त्या आईला तुम्ही नेक हवी असा टोला लगावता, तिच्या चारित्र्यावर घसरता. मान्य की तुम्ही ज्या पक्षात आहात तो पक्ष जेव्हा एकसंघ होता तेव्हा त्या पक्षाच्या आमदारांनी मतदान करून राज्यसभेवर पाठवलं होतं. आता त्या पक्षाचं संख्याबळ घटलंय, पुरती वाट लागली. त्यापुढे त्या शिल्लक सदस्यांच्या मतांवर तुम्हाला पुन्हा खासदार बनता येणं शक्य नाही. साहजिकच तुमचा त्रागा होतोय, पण या त्राग्याला आवरा साहेब. कारण हे 6 खासदार राजाराम राऊत नावाच्या सावकाराचे नोकर नव्हते की ते ऐकून घेतील. त्यांच्यावरची टीका समजू शकतो, पण त्यांच्या आईच्या चारित्र्यावर या राजकारणाच्या घाणेरड्या चिखलाचे शिंतोडे उडवणं हे योग्य नाहीये. आई नेक हवी असं उद्या तुम्हा आम्हाला कोणी म्हणालं तर कानफाड फुटेल समोरच्याचं. पण आपण दुसऱ्यांच्या आईला असं म्हणतो ते चालतं, दुसऱ्यांच्या आईचा असा अनादर करतो ते चालतं? मित्रो, विचार करा. आणि मला यावर्षी तुमची जी काही मतं असतील ना, ती खालच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर व्यक्त करा. वाचायची आहेत मला. एक माणूस राजकारण करता करता आपल्या जन्मदात्या आईच्या चारित्र्याबद्दल बोलायला एवढा खालच्या टोकाला जातो, ते ऐकून घ्यावं लागतं काही लोकांना. सत्ता, सत्तेतून मिळणारा पैसा, त्यासाठी आलेलं मिंधेपण, आणि म्हणून आपण आपल्या आईबापांबद्दल जे काही समोरचा माणूस बोलतो ते सहज ऐकून घेतो, खपवून घेतो. याचंही मला आश्चर्य वाटतंय. त्यामुळे तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.